चांदूर रेल्वे येथील मदन गोपाल कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात वरिष्ठ विभागातील भूगोल या विषयासाठी मुलाखती बोलवण्यात आल्या, पण मुलाखत व इतर प्रक्रिया होण्यापूर्वीच एका उमेदवाराची निवड झाली असल्याची व त्याला महाविद्यालयातील प्राध्यापकांनी शुभेच्छा दिल्याची जाहिरात काही वृत्तपत्रात आल्याने मुलाखतीला आलेले उमेदवार धास्तावले। सविस्तर वृत्तानुसार मदन गोपाल कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात वरिष्ठ विभागातील भूगोल या विषयासाठी मुलाखती बोलवण्यात आल्या होत्या। त्याची प्रशासकीय प्रक्रिया ही महाविद्यालयाने पूर्ण केली होती। त्यानुसार शनिवारी आपल्या उज्ज्वल भविष्याचं स्वप्न उराशी बाळगून राज्यभरातून मुलाखत देण्यासाठी 18 उमेदवार चांदूर रेल्वेला आले। अमरावतीसह मुंबई, नागपूर, अहमदनगर, यवतमाळ, नाशिक येथून उमेदवार आले होते, परंतु इथे आल्यानंतर त्यांना झालेला प्रकार लक्षात आल्याने त्यांच्यामध्ये अस्वस्थता दिसून आली। त्याबाबत त्यांनी महाविद्यालयीन व विद्यापीठामधून आलेल्या प्रतिनिधींशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला असता त्यांना प्रशासनाकडून समाधानकारक उत्तर भेटू शकलं नसल्याचं त्यांनी सांगितलं। या ठिकाणी आल्यानंतर आम्हाला या ठिकाणी असं दिसलं की या ठिकाणी जो कॅन्डिडेट लागलेला आहे त्याला शुभेच्छा दिलेल्या आजच्या तारखेमध्ये म्हणजे 13 तारखेला आज मुलाखती आहे आणि 12 तारखेच्या दैनिक मंडलमध्ये त्या व्यक्तीला शुभेच्छा दिलेल्या, त्यामध्ये प्राध्यापक कारमोरे सर इथले जे आहेत प्राचार्य जे आहेत त्यांनी सुद्धा शुभेच्छा दिलेल्या आहेत। तर आम्ही या ठिकाणी आल्यानंतर आम्हाला त्याबाबत कुठल्याही प्रकारची कल्पना देण्यात आलेली नाही की असा प्रकार कोणीतरी केलेला आहे, आम्ही तशी कंप्लेंट केली हे आम्हाला सांगितलेलं नाही। सकाळपासून आम्ही या ठिकाणी बसलेलो होतो आणि ज्यावेळी आम्ही जे मुलाखत घेण्यासाठी जे लोक या ठिकाणी आलेल्या युनिव्हर्सिटीचे मुंडे सर आहेत आणि आकरे सर आहेत, त्यांना त्या मुंडे सरांना आम्ही म्हटलं की असा प्रकार आहे, तर त्यांच्याकडून आमचं समाधान व्हायला पाहिजे होतं। तर आमचं समाधान तर केलं नाही, त्यांनी आम्हाला अप्रत्यक्षपणे असं सांगितलं की तुम्ही कुठे लागू शकणार नाही, अशा पद्धतीची उत्तर दिली आहे। जर ते तर महाविद्यालयीन प्रशासनाशी चर्चा केली असता झालेल्या प्रकाराने आपणही गोंधळलेल्या अवस्थेत असून याबाबत संबंधित जाहिरातदार व वृत्तपत्राच्या विरोधात पोलीस तक्रार दिली असल्याचं महाविद्यालयाच्या प्राचार्य जयंत कारमोरे यांनी सांगितलं। की वर्तमानपत्रामध्ये एका कॅन्डिडेटची नियुक्ती झाली म्हणून जाहिरात आली, याबद्दल मला इथपर्यंत युक्त काय माहिती नव्हतं आणि विदाऊट इंटरव्ह्यू कुणाचंच आजपर्यंत सिलेक्शन होणं शक्य नाही आणि ते आता कुणी दिली, कशामुळे दिली त्याचा आपला काही संबंध नाही। आम्हाला शासनानं पत्र दिलं, आज मुलाखती कॉलेजमध्ये घ्यायच्या, महाविद्यालयाकडून पत्र आलं की सर आज आपल्याला मुलाखती घ्यायच्या, त्यांचे सगळे डॉक्युमेंट बघितले आणि आम्ही आता मुलाखतीला सुरुवात करणारच होतो। बाहेर काहीतरी इश्यू झाला, मी बाहेर गेलो नाही त्या हॉलच्या। आमचं एकच काम आहे, विद्यार्थी आतमध्ये आला त्याचा इंटरव्ह्यू घेणं आणि पाठवून घेणं आणि गव्हर्नमेंट नॉमिनीचं जे काम आहे विद्यार्थ्याचं एज्युकेशन क्वालिफिकेशन त्या पोस्टसाठी बसतं की नाही बसत हे तपासणं, हे आम्ही आमचे काम करून प्रत्येकाचा एक कंबाईंड रिपोर्ट तयार करून आम्ही तो देत असतो। अथॉरिटीज आहे, शासन आहे, त्यांना विचारणा करू, रद्द होण्याचा प्रश्न उद्भवत नाही। जे उमेदवार येतील त्यांचा इंटरव्ह्यू घेतला जाईल, तसा अहवाल विद्यापीठाकडे आणि शासनाकडे पाठवला जाईल। आम्हाला जे पत्र दिलं त्या आधारावर आम्ही इंटरव्ह्यू घ्यायला इथे आलो। आज इथे आल्यानंतर आम्हाला माहिती पडलं की पेपरमध्ये जाहिरात आली नियुक्ती झाल्याची। खरं तर जोपर्यंत सिलेक्शन कमिटी बसत नाही तोपर्यंत काही नियुक्ती होत नाही। ती का दिली, कशी दिली त्या संदर्भात आम्ही तिथे बोलणे योग्य नाही आहे। आज आम्ही इथे इंटरव्ह्यू घेण्याकरता आलेलो आहे आणि मुलाखत आम्ही विद्यार्थी आले तर घ्यायची की काय करायची याबाबत आम्ही आता विचार करू। मुलाखत घेण्यासाठी आलेल्या संबंधित प्रतिनिधींनी सांगितलं की हा झालेला प्रकार चुकीचा आहे, परंतु आम्ही नियमानुसार आलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेत आहोत व प्रशासकीय कार्यवाही पार पाडणार आहोत। असा प्रकार हा आमच्यासाठी पहिलाच असल्याने वरिष्ठांकडे याबाबत मार्गदर्शन घेऊ, असंही मुलाखत कमिटीमधील डॉक्टर सुनील आखरे, डॉक्टर मुंदे, डॉक्टर गाथे, TJ धोटे, दाहेगुडे, PS हटवार यांनी सांगितलं। असं असलं तरी मुलाखत देण्यासाठी आलेल्या उमेदवारांमधील आत्मविश्वास कमी झाल्याचं दिसून आलं। उमेदवारांना अश्रू अनावर झाले। करायचं काय सर, करायचं काय, आमचा विचार कोण करणार आहे सर?
आम्ही काय काय करू सर? आम्ही शिक्षण जे आहे पोलीस खात्यात राहून 13 वर्ष संशोधन केल्यानंतर ग्रामीण विकासावर आम्ही प्रामाणिकपणे पदवी मिळवलेली आहे. पुरस्कृत केलं जर असा प्रकार होत असेल तर आमच्याशी खेळ आहे सर. आम्ही करायचं काय? कुठे जाऊ सर? आम्हाला कधी संधी मिळणार आहे कॉलेजवर काम करण्याची? याच्यावर लक्ष नाही सर, कोणाचंच लक्ष नाही आहे. खेळ आहे सर आमच्याशी. यावर कुठेतरी झालं पाहिजे, काहीतरी यावर होणं गरजेचं आहे. प्रशासनाविरोधात त्यांनी रोष व्यक्त केला. बंडू आठवले, विदर्भ न्यूज, चांदूर रेल्वे.